हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 13 फेब्रुवारीला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आहे माघी गणेश जयंती। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला आहे। माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्र पटीने कार्यरत असतं। माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळेला अवतार घेतला होता। पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती असं म्हणतात। दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जी गणेश चतुर्थी म्हणून आपण साजरी करत असतो आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती जी या येणाऱ्या मंगळवारी आहे। तर ही चतुर्थी सोमवारी 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:44 सुरू होणार असून मंगळवारी 13 फेब्रुवारीला दुपारी 2:41 समाप्त होणार आहे। पण उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती ही साजरी आपण करणार आहोत। तर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत। तर या गणेश जयंतीला म्हणजेच आपण एक विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा साजरी करत असतो। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी। तर ही जी चतुर्थी आहे ही गणेश जयंती आलेली आहे ती मंगळवारी आहे। तर या दिवशी ज्या लोकांना चतुर्थीच्या व्रताची सुरुवात करायची आहे त्यांनी या दिवसापासून व्रताची सुरुवात ही नक्कीच करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर या दिवशी तुम्हाला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे, त्यामुळे तुमच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील आणि तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता। या चतुर्थीची समाप्ती जरी दुपारी होणार असली तरी सुद्धा या तिथीने सूर्य पाहिलेला आहे, त्यामुळे संपूर्ण दिवसाला याचं महत्त्व आहे। त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा किंवा उपाय जे तुमच्या सोबत मी शेअर करत आहे तर ते तुम्ही केव्हाही करू शकता। तुमच्या मागे जर एखादी अडचण असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील आणि त्या अडचणीतनं तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल, त्याचबरोबर तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल, कर्जाचा डोंगर झाला असेल आणि कर्ज कसं फेडावे हे जर तुम्हाला कळत नसेल, कर्जाचे तुम्ही हप्ते भरताय पण जर तुमचं कर्ज कमी होत नसेल, त्याचबरोबर तुम्ही एखादं काम करायला जात असाल तर ते काम पूर्ण होत नसेल, सतत त्या कामामध्ये काही ना काही अडचणी येत असेल, त्याचबरोबर तुम्ही जर एखादी नोकरी करत असाल आणि त्या नोकरीमध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल, इन्क्रीमेंट मिळत नसेल, नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल मग तो छोटा मोठा पण तो तुमचा चांगला चालत नसेल, त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट म्हणावं तसं मिळत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी येत असेल, आर्थिक समस्या तुम्ही जर सामोरे जात असाल, कष्ट मेहनत करून सुद्धा जर घरामध्ये गरिबी असेल आणि पैसा कमी पडत असेल तर आर्थिक अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। हा उपाय तुम्हाला गणेश जयंतीला करायचा आहे। सर्वप्रथम या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे। पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे। जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहे। त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा उपाय आहे ज्याला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला
तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आहे. त्यानंतर गुळाचा खडा सुद्धा जो आहे तर तो छोटासा घेतला तरीही चालेल. त्यानंतर त्या गुळाच्या खड्यावरती तुम्हाला चमचाभर तूप टाकायचं आहे आणि ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे किंवा तांब्याच्या कलशामध्ये घेतलं तरीही चालेल. तर हे घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांना तुम्हाला हे त्यांच्या समोर हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्वशीर्ष जे आहे गणपती बाप्पांचं तर ते अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर याचं पठण आणि श्रवण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आणि बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यामुळे आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. त्यानंतर आपल्याला हे तूप आणि गुळ घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि गायीजवळ जायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर गायीच्या पायावरती तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे आणि तूप आणि गुळ जे आहे तर ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर गायीला तुम्हाला जर शक्य असेल तर प्रदक्षिणा 11 मारायच्या आहेत किंवा तुम्ही 7 मारल्या तरीही चालतील. प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला गायीला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होऊ दे आणि आयुष्यामध्ये सुख शांती नांदू दे. किंवा तुमच्या मनामध्ये जर एखादी कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग मिळतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील. या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर हत्ती तुम्हाला मिळाला तर तुम्हाला हत्तीला हिरवा चारा हा खायला घालायचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला चारा खाऊ घालणं हे अतिशय शुभ मानलं जातं. तर गणेश जयंतीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने जर हत्तीला हा हिरवा चारा खाऊ घातला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सर्व इडापिडा, वाईट शक्ती, संकट, विघ्न सगळं काही नष्ट होतं आणि व्यक्तीच्या मनातल्या प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतात. सहजासहजी हा हत्ती प्रत्येकाला मिळणं शक्य नाही, पण जर ज्या व्यक्तीच्या नशिबामध्ये आहे तर त्या व्यक्तीला जर हत्ती मिळाला तर त्याने नक्कीच हा एक उपाय करायचा आहे. त्याबरोबरच तुम्ही या दिवशी जर चतुर्थीचं व्रत केलं असेल तर चुकून सुद्धा आपल्याला चंद्राला ओवाळायचं नाहीये किंवा चंद्राला बघायचं सुद्धा नाहीये. असं म्हटलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी जेव्हा गणपतीला हत्तीचं शरीर बसवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर ते प्रथम पूजनीय असं म्हटले गेलेले आहेत. म्हणूनच आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनेच करत असतो. गणपती बाप्पांना आपण आवाहन करत असतो. जेव्हा गणेशाने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली होती तेव्हा सर्व देवी देवतांनी त्यांची पूजा केली होती, पण चंद्रदेवाने मात्र तसं केलं नाही, कारण त्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूप अभिमान होता. जेव्हा गणपतीने चंद्रदेवाचा हा अभिमान पाहिला तेव्हा त्यांचा राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तो काळा होशील आणि त्या दिवसापासूनच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र हा पाहिला जात नाही आणि चंद्राची पूजा सुद्धा केली जात नाही. तर आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी चंद्राची पूजा ही करायची नाहीये आणि चंद्र सुद्धा बघायचा नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सांगितलेला उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.